नवी मुंबईतून ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येतेय। एपीएमसीच्या फळ बाजारात रासायनिक पदार्थांचा वापर करून आंबे पिकवले जात असल्याचा प्रकार उघडकीस आलाय। या गंभीर प्रकरणाची दखल घेत अन्न व औषध प्रशासन आणि एपीएमसीनं संयुक्त कारवाई केलीय। अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पथकानं बाजारातील विविध आंबा गाळ्यांची अचानक तपासणी केलीय। या तपासणीचे प्रयोगशाळेतील अहवाल अद्याप समोर आलेले नाहीत, पण दोषी आढळणाऱ्या व्यापाऱ्यांवर अतिशय कठोर कारवाई होणार असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय। रासायनिक पदार्थांचा वापर करून आंबे पिकवल्याचं सिद्ध झाल्यास थेट परवाना रद्द केला जाईल। एपीएमसी प्रशासनानं दिलेल्या या कडक इशाऱ्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये मोठी घबराट पसरलीय। दुसरीकडे ग्राहकांच्या जीवाशी खेळणाऱ्या अशा व्यापाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करा अशी मागणी नागरिकांमधून होतीये। फळ मार्केटमधील आंबा पर्टिक्युलरली आंब्याच्या व्यापाऱ्यांच्या पेढीवरती धाड टाकली असता तिथे असं लक्षात आलं की काही केमिकलचा स्प्रे देऊन आंबा पिकवण्याच्या प्रक्रियेसाठी त्या स्प्रेचा वापर केला जात आहे असं आढळून आलं। परंतु हे सर्व प्रकार करत असताना याचे जे अधिकार आहेत ते फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन किंवा अन्न औषध प्रशासनाच्या त्या खात्याकडे असल्यामुळे आम्ही त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना तो केमिकल आहे किंवा त्याचे शॅम्पल आहे ते जप्त करण्यास किंवा ते नमुने काढण्यास त्यांना कळवलं। त्यांचे ते पंचनामे झाले, नमुने ते घेऊन गेलेले आहेत, त्याचा रिपोर्ट अद्याप आलेला नाही। तथापि बाजार समिती कायदा असेल की आमच्या पोटनियमात तरतूद आहे की भेसळ जर करणारा कोणी आढळून आला तर त्याचं परवाना निलंबित करणे, दोषी आढळला तर एफडीएच्या कायद्याप्रमाणे त्याला काही तुरुंगवासाची शिक्षा असेल किंवा दंडात्मक कारवाई असेल तर ती त्यांच्या कायद्याप्रमाणे होईल। बाजार समितीच्या कायद्याप्रमाणे किंवा बाजार समितीच्या पोटनियमाप्रमाणे त्याचा परवाना सुरुवातीला निलंबित करणे आणि नंतर तो रद्द करणे अशा प्रकारच्या प्रक्रिया आहेत, आम्ही त्या चालू केलेल्या आहेत। पणन संचालक कार्यालयाच्या वतीने मी पणन संचालकाचा पदभार घेतल्यानंतर असं लक्षात आलं की केवळ आंबा पिकामध्येच केमिकलचा वापर होत नसून इतर देखील काही अन्नधान्यामध्ये भेसळ होणे, पर्टिक्युलरली कडधान्य असेल किंवा आटा चावल असेल किंवा याच्यामध्ये त्या प्रत्येक फळ पिकामध्ये प्रत्येक भाज्यांमध्ये देखील भाज्यांना कलर आणणे, इव्हन गाजरांना कलर देणे, भाज्यांना हिरवा कलर चढवणे अशा प्रकारचे काही केमिकलचा वापर करण्याचे काही घटना किंवा अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त होत असतात आणि झालेल्या आहेत। तर त्या अनुषंगाने बाजार समिती अधिनियमातील जो काही तरतुदी आहेत व त्या तरतुदीच्या अनुषंगाने आणि एफडीएच्या तरतुदीच्या अनुषंगाने अशी संयुक्त कारवाई करण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रातील बाजार समित्यांना मी जागरूक केलेलं आहे। केवळ बाजार समित्यात नसून थेट पणनधारक जे लायसन्स धारक आहेत ते प्लस खाजगी बाजारवाले, खाजगी बाजारांना ज्यांना आम्ही परवाना दिलेला आहे त्यांच्याकडे देखील अशाच प्रकारच्या कारवाई त्यांनी प्रस्तावित करणं व कारवाई करणं अभिप्रेत आहे, जेणेकरून बाजार समिती अधिनियमाप्रमाणे फक्त केवळ शेतकऱ्यांचे हित जोपासत असताना आपण ग्राहकांच्या आरोग्याकडे ग्राहकांचे हित जोपासणं देखील त्यामधनं कर्तव्य आहे। तर त्या दृष्टीने ते परिपत्रक आम्ही निर्गमित केलेलं आहे। अन्न औषध प्रशासन त्यांचे आयुक्त आहेत त्यांच्याशी पर्सनली बोलणं करणं किंवा त्यांचा पाठपुरावा करणं आणि ते नमुन्याचे की त्या सॅम्पलचे जे काही टेस्टिंग आहे ते त्या ताबडतोब करण्यासाठी पाठपुरावा केल्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नाही। परंतु ते त्यांच्याकडे असणाऱ्या तक्रारी किंवा त्यांच्याकडे असणारे सॅम्पल त्या सर्वांच्या याच्याप्रमाणे प्रायोरिटी बेसिसवर आम्हाला ते देतो असं त्यांनी कबूल केलेलं आहे। जसे येतील त्याप्रमाणे ते कारवाई त्यांच्या कायद्याप्रमाणे होणार आहे आणि आमच्याही कायद्याप्रमाणे होणार, असे संयुक्त कारवाई करण्याचा मी